मुरमुरे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 वाटी आपण 2 किंवा 1.5 वाटी आपण हे गव्हाचे पफ्स आहेत, व्हीट पफ्स ते घेतोय. हे अशाच पद्धतीने याला पण आपण एक 2 मिनटं 2-3 मिनटं भाजून घेतोय, म्हणजे ते आणखीन कुरकुरीत होतील, छान क्रिस्पी होतील. याला या बाउलमध्ये काढून घेतोय मी. आता एक लक्षात घ्या, याच्यात मी पहिले डाळ्या टाकतो. डाळ्या एक अर्धी वाटी घेतलेली आहे. नंतर आता मी म्हटल्याप्रमाणे हे थोडंसं एक 2 लाडू क्रश करून घेतलेले आहेत राजगिऱ्याचे. राजगिऱ्याच्या लाह्या आणल्या असणार तुम्ही वापरत असाल तर मग मात्र त्याला भाजून घ्यायचं थोडंसं, मग यात टाकायचं आहे. मी आता हे जे आहेत राजगिरा डायरेक्टली टाकलेलं आहे याच्यात. डाळ्यांचा भाजल्यानंतर छान वास यायला लागलेला आहे आता. वा, हे पण याच्यात टाकतोय. शेंगदाणे इथे गॅस बंद करतोय मी, आणि हे भाजलेले शेंगदाणे आहेत त्याच्यामधले ते सालं काढून नंतर त्याला थोडंसं क्रश केलेलं आहे. आणि ही रेसिपी करण्यासाठी आपण काय केलं आहे, फक्त कुरमुरे घ्या, व्हीट पफ्स घ्या, नंतर राजगिऱ्या घ्या, लाह्या घ्या, ज्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असतात त्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत, त्या एका बोलमध्ये काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये मी टाकल्या डाळ्या आणि शेंगदाणे, बस. आता याच्यात मी बदामाची पूड टाकतो आहे. त्याचबरोबर मी इथे याच्यात टाकतो आहे टुटी फ्रुटी. टुटी फ्रुटी तर सगळीकडे उपलब्ध आहेच, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे. हे टाकलेलं आहे टुटी फ्रुटी याच्यामध्ये. बरं, आता मी इथे राजगिऱ्याचा लाडू क्रश करून टाकलं आहे, तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे मी खूप जास्त मध टाकणार नाही आहे, मधाचं प्रमाण जास्त नको. जर तुम्ही राजगिऱ्याच्या लाह्या वापरणार असाल तर थोडंसं 2 चमचे टाकायचं आहे मध. आता मी याच्यात 1 चमचा मध टाकतो आहे, कारण की ते राजगिऱ्याचे लाडू ते पण स्वीट आहेत तसे. त्याचबरोबर आपण चॉकलेट पण इथे वापरणार आहोत. याच्यात जाणार आहे थोडासा एक 3-4 थेंब व्हॅनिला इसेन्स. बरं, आता कंपाऊंड चॉकलेट जो आहे ते स्लॅबमध्ये मिळतं, डार्क कंपाऊंड चॉकलेट, ते घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. काचेचा बोल पाण्यात ठेवणार आहे मी, पण पाणी थोडंसं गरम असेल, त्याच्यामुळे काय होईल, ते चॉकलेट मेल्ट होईल. आता एक मात्र तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की चॉकलेट मेल्ट करताना पाण्याचा स्पर्श त्याला व्हायला नको बिलकुल. त्याला थोडंसं जरी पाणी लागलं तर त्याचं जी कन्सिस्टन्सी आहे ती पातळ राहत नाही, ती एकदम घट्टसर होते. तर आपल्याला फक्त चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे, फक्त त्याला पाणी जायला नको आतमध्ये, तेवढं बघायचं आहे. चॉकलेट मेल्ट केलेलं आहे. इथे एक मी ट्रे वापरणार आहे. ट्रेला सिल्वर फॉईल लावून ठेवलेली आहे. एक सिल्वर फॉईलचा तुकडा आणखीन एक मी कापून ठेवतो तोपर्यंत. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.